नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत माझी ना नाही, फक्त राजकीय वळण यायला नको होतं, पण ते आलं आहे. आंदोलनात राजकारण शिरलं ही चिंतेची बाब आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीकडून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन. विद्यार्थ्यांना लाठीमार केल्याच्या निषेधार्थ वंचितच्या कार्यकर्त्यांकडून निषेध रॅली. जे आंदोलन करत आहेत ते देशविरोधी नारे का देत आहेत? सीता का पती असा उल्लेख करून हिंदू धर्माचा अपमान का करत आहेत? पोलिसांवर हात का घालत आहेत? हे सगळं करणारे विद्यार्थी असू शकत नाहीत. मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. धाराशिवच्या मुरुममध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचे आक्रमक आंदोलन. घोषणाबाजीकडे दुर्लक्ष करत रवींद्र चव्हाण यांचा आंदोलनातून काढता पाय. दिल्ली विद्यार्थी लाठी हल्ला आणि शिक्षण मंत्री राजीनाम्यासाठी सांगलीमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन. राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. परभणीत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नीट पेपर फुटी प्रकरणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पक्षाकडून मोर्चा. लाठीचार्जच्या निषेधार्थ वाशिममधील शेलू बाजारात काळ्या फिती बांधून आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी. बुलढाण्यात पिंपळगाव राजा येथील नदीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे कार्य सुरू असून पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस पथक करीत आहेत. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ लातूरमध्ये वंचितचा तिरंगा मार्च. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. बीड जिल्ह्यात पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर अनोखा आंदोलन. झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी पंचायत समितीसमोर बँड. निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी चुमळी ग्रामस्थांचा एल्गार. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.